केला जातो. पहा गदेवरची कुस्ती आणि मानाची संधीची गदा निलेश शेटगिरमे यांच्या वतीनं आणि प्रथम क्रमांक श्रीपती पायवडी उद्योग यांच्याकडून 44,444. काय खुश होतील गदा घेऊन आला तयारी अस्सल गदा आहे. राजू तांगडे चिंचोच्या तालमीत सराव करणारा वडील उपस्थित आहेत तानाजीराव तांगडे आणि सराग नंबर काढणारा पुणे जिल्ह्याचा अस्सल हिरा सुवर्ण पदक सेनाकेसरी हनुमंत गायकवाड यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आहे. त्यांनी स्टेजवर यायचंय. अजिंक्य मारणे आपण व्यासपीठावरती या आपला सन्मान स्वीकारावा. सगळ्यांचं भूमिका त्या आंग्रे हुकुमचं मैदान न भूतरो न भविष्य अशा प्रकारचं आयोजन केलं. सर्किल कान्होजी आंग्रे युवा नेते अजिंक्य मारणे आणि त्यांचा मित्रपरिवाराचा या ठिकाणी रोहिदाजी गोगावले मित्रपरिवारातर्फे सहर्ष स्वागत. आपणास विनंती कृपया आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं सन्मान होणार आहे. हा जेडी चव्हाण यांचे सहर्ष स्वागत. चला 6 मिनिटाची कुस्ती. यानंतर वाघशहाची लढत. भालारफीत 43वा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला आणि मी स्वतः त्या ठिकाणी निवेदन करत आणि फायनलला ज्यावेळेस मातीतून संतोष दोरबड अंकुश लोकरे यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे. भालारफीत विठ्ठलरावजी गोगावले यांनी स्टेजवर यायचंय. चला कुस्ती करायची राजू. आक्रमकता शबाश राजू शबाश रवी. अतिशय चाणाक्षपणे महाराष्ट्राला नंबर आणि मैदानी कुस्तीचा हुकुमी अक्का राजू तांगडे भुगावचा मल्ला. कचले नाही डगमगले नाहीत. अशी पोरं लढत राहिली गाजत राहिली गरजत राहिली आणि म्हणून भारताचा तिरंगा जगाच्या बाहेर फडकवला. महाराष्ट्राची या ओळख दृष्टी होती. मामासाहेबांच्या मुळे आज कुस्तीला चांगले दिवस आले. राजश्री त्र्यंबकांना मोकाशी आणि शुक्राचार्य बाबांद्रे यांचं परत या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कारण शेवटची कुस्ती पाहिजे परंतु पाय निघत नाहीत माणसाला. पहा सगळी मंडळी त्यांचा सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचंय. यांचा सत्कार राहुल दादा गोगावले यांच्या हस्ते करण्यात आहे. पाठीत गुण दिला जातो लगे. पहा नकारात्मक कुस्ती करायची नाही इतके नियम बदल झाले आणि म्हणून मामासाहेब एवढ्यावर थांबले नाही. 3 मे 1959 साली 9 पैलवान घेऊन गेले ते दिल्लीला. पहिला हिंद केसरी आणला 7 पदकाने निघून. अरे वा बगलटूप मारून पाठीवरती शबास. ही चपळता आणि येताना नियमांचा खजिना आणला आणि 5वं अधिवेशन नागपूरला होतं. त्यावेळी लोकांनी बरेच विरोध केला. सत्यम तनपुरे पैलवान यांनी गदा फिरवा जरा आखाड्याच्या कडेने. आपल्या मैदानी कुस्त्या मैदानी झाल्या पाहिजे. नियमानुसार नको. मैदानी चालले नियम आले म्हणून तर 7 समुद्राच्या पलीकडे कुस्ती गेली. म्हणून खाशाबाज होणा 23 जुलै 1952ला भारत मातेला पहिलं पदक. जगाला ओळख झाली भारताची. जगाला ओळख झाली कुस्तीची. हयात असताना हिंद केसरी मारुती माने पद रस्त्याला दिलं. विलास वांजळे यांचा या ठिकाणी सत्कार होता. यांचा सत्कार राहुल दादा गोगावले यांच्या हस्ते करण्यात आहे. त्यांनी स्वीकार करायचा आहे. रवींद्र करी अरे वा पटक पंकज डेरे यांचा सत्कार राहुल दादा गोगावले यांच्या हस्ते करण्यात आहे. शबास. मध्ये या दोघा आज सकाळपासून सकाळी 2-2-3 फेऱ्या जिंकून दोघंही आज फायनलला आमने सामने. शबास. एक क्षण महत्वाचा. मानाची चांदीची गदा ती अस्सल. पुन्हा गाडगी पावती सहित त्या गदीची चमक आणि जेवढ्याचं प्रतीक आहे
आणि गुलाब मोहित आणि इमाम बक्ष. पहिलं मैदान 1912. गदेची प्रथा कधी सुरू झाली आणि तो गदेचा मान राखलाच पाहिजे पैलवानांनी. महाराष्ट्र केसरीची गदा, हिंद केसरीची गदा या महत्वाच्या ज्या पैलवानांना दिलं त्यामुळेच पैलवानकीचा खऱ्या अर्थानं सन्मान. पैलवानकी म्हणजे मानाने निर्वाहीचा काळ, एक शक्तीचा काळ, एक सूर. कुस्तीनं सन्मान दिला, कुस्तीनं शौर्य दिलं, कुस्तीनं धैर्य दिलं. कुस्तीचा कुस्तीतल्या क्षेत्रातल्या मंडळींना कायमस्वरूपी मान आहे. म्हणून बलशाली भारत व्हावा आपला तालुका, आपल्या गावात सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न केला तर निश्चितपणे हे होऊ शकतं. कारण याशिवाय पर्याय नाही. थरथर कापणारी भेकड पिढी आपल्याला निर्माण करायची नाही. तर अशी समर्पित भावनेनं सुजान आणि बलवान भाला रफिक आणि योगेश पवार तयार राहा. चला खडे द्यायचे पुस्तक. या तिन्ही पैलवानांचा सन्मान होईल. 3 नंबर आणि राजे चांगले आणि स्पर्धेचा